मग त्या दिवस उगवला बघा. ही बघा इथं ज्वारी केली. उन्हाळ्याचं असं हिरवं बघायला डोळ्यांना छान वाटतंय. ज्वारी हे म्हणजे आता जनावरांसाठी केली बरं का, वैरण त्यांना होते म्हणून खायला. चला पारुस सकाळी 6 वाजता आलं इथं मळ्यात फिरायला वैभवून. बघू विहिरीत पाणी किती या. आल्यापासून रोज 8 वाजता उठते, आज 6 वाजता आली. ते लिकीज आहे, ते लिकीज काढून ती चंबर तिकडे घ्यायचं. कुठं हित आहे तिथं पाणी लिकत. तिथं लिकेज आहे म्हणून ते चंबर काढायचं म्हणून हे काढले बघ. पाण्यात सारून आलं तर कसं झालं तसं असतं. आणि इथं बघा विहिरीत बघा किती मोठा खेकडा बसलाय बघा इथं. तेवढा सकाळी सकाळी चालू नाही. चला पारोशी दिसते. मग काय कधी तर पारुशी कॅमेरा पुढे दिसावची. कोंबडा आरवायला लागलेत. छान वाटते सकाळी सकाळी वरती. सगळ्यांची कामं चालू झाली सकाळचे. वैरणी न्यायचा. तिकडे आमच्या चुलीवर स्वयंपाक चालू होता झाडाकडे. म्हैस वाट बघायला धारासाठी. उद्या येतात संध्याकाळी. बाय बाय. इथं विक्रमभैया निघाले होते म्हणून वैभव सोडायला गेला होता आणि मग इथं आम्ही बाहेर थांबलो होतो अक्काने. कसं इथं आरव मला सांगत होता की म्हैस कशी करते म्हणून मी हसत होती. असं कटर करून घेतलं आहे ना तू लवकर. लाईट जाते म्हणून लवकर आवरून घेतली. मी उठायच्या अगोदरच करून घेतले कटर वैभवनं. आता इथं सकाळी ना म्हशीची धार काढायसाठी मग वैभवनं आमच्या गुड्डू शेठला दूध प्यायला सोडलं होतं, तर त्याला आता बांधून घातलं. आता इथं दूध काढून झालं होतं म्हणून म्हशीला ना हा चारा टाकायला लागला होता बघा. मकाच आहे नाही, वल्ली आणि वाळली मका मिक्स केली. कंच दिसते ती त्याच्यात. हा वल्ला कर. ती मुरगा सेम असंच असतोय, फक्त जरा वलसर असतं. त्यात मुरगासची पावडर पण मिक्स करतात ना, जरा खाते ते. बॅगेत पॅक असतं. हा म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात वगैरे असं चारा खायचं म्हणल्यावर सारखं सुकलेला राहतो ना, तर ते मुरघासमुळे त्यांना खायला चांगलं भेटतं. ताजा राहतो, फ्रेश राहतो, चवीला लागतो चांगला, आहे की नाही. स्टोरेजला फळं ठेवल्यावर कसं खाय भेटतं तसं. हा आणि हा आमचा उकिरडा. शेणखत सगळं शेण ह्याच्यात टाकतात. ही वैरणीचं बघा, ह्याला ना आम्ही चिपाड म्हणतो. तुम्ही काय म्हणता सांगा. म्हणजे हे जर ना मला वाटतं
एक मिनटं. हां, ही असं काढून ना हिचं पहिलं बैलगाडी वगैरे असं बनवायचो आम्ही. लहान असताना लय खेळायचो. ही जी आतली गादी आहे ना, हिचं गादीसारखं दिसतंय ते हे आहे. ह्याचे लय आम्ही खेळणी तयार करायचो. चष्मा, बैलगाडी. कोण कोण खेळलंय असं ह्याच्यासोबत मला नक्की सांगा. होय होय होय. आता हे शेण नाही तर जास्त दिवस असं कुजलं जातं आणि ते परत शेतीला वापरलं जातं. म्हणजे शेतीची सुपीकता वाढते. आणि महत्वाचं म्हणजे ना, रासायनिक खतापेक्षा सेंद्रिय खत कधी पण चांगलं शेतीला. चला बघ. अजून पाणी टाक थोडस. कोंबड्या सोडायच्या त्या म्हणून नाश्ता खाऊ बनवायला लागली, त्यांना भरडा व्हायला लागली, ओलवायला लागली. येतंय की असताला. हा झालं की हात धुवा. इथं पाणी ठेवले कोंबड्यांना. इथं हे बघा, इकडे जागोजागी भरून ठेवले. इथं पण संक्रांतीमध्ये भरून ठेवले. चला भाऊ. हा कोंबड्या सोडायला गेल्या असता. तार उचल. येऊ दे. असू दे असू दिलं, येऊ दे. काय करत नाही तो उघड. हा बघा कशा पळते तर अप्सरा. ए या तो गेला खाऊ खायला. असताना खाऊ केलेला. चला टुक टुक आस्ता आहे बघ. कोंबडे पिलू या बाजूला तुम्ही सगळी. बघा कसं खाऊ खायला लागले, ठेवलेलं आत्ताच. इकडे यांचा खाऊ खायचं चालू आहे आणि तिकडे बघा कशी पाणी प्यायला लागले तिथं. पूर्ण संपवलंय खाऊ त्यांनी. आस्ता सगळं खाल्लं की खाऊ त्यांनी ग. होय दूध घालायला चाललेत रतीब. नको तो बघ, रोज दादा जाते. संध्याकाळी जा. संध्याकाळी आणि सकाळी जायचं आपण. हा बर का. इकडं माझ्याकडं गुडगल आहे ना तू. हा है ना. संध्याकाळी जा मामा सोबत. ठीक आहे या जाऊ. पिलूला फिरायला पाहिजे, मामा सोबत नसतं. हे बघा मम्मा इकडे सांगोला आले म्हणून आजीची मदत करायली. आणि मामा दूध आणायला गेले. दूध घालायला गेलेत. हिता आजीने कणिक ठेवले. तिकडे आजोबांच्या ब्रेकफास्ट तयार आहेत. आणि इथं भाऊंसाठी ओट्स बनवले होते आणि बाकी काय मग ककडी, बीट, टोमॅटो वगैरे जे सकाळी त्यांनी नाश्त्यामध्ये घेतात ना, तर ते होतं. तर आस्ताला म्हटलं नेऊन दे. तिला खूप काम करायचं असतं आल्यानंतर आणि सगळ्यांना खूप मदत करायची असते. तर नेऊन दिलं तिनं लगेच आजोबांना. इकडं ना अंथरून पांघरून मी काढून घेतलं होतं. तोपर्यंत असताना लगेच सकाळी पारूसं काढून घेतलं बघा, झाडू मारून घेतला. त्याच्यानंतर तोपर्यंत इकडं अक्का आणि मी मग दोघीजण चपाती बनवून घ्यायला लागलो होतो. सकाळची तर सगळी कामं झाली होती, पण इथं बाहेर ना वैभवनं मका करून घेतली होती आणि ती 4-5 दिवस झाली अशी पसरून ठेवली होती. तर मग सकाळी म्हणलं ऊन जास्त पडायच्या अगोदर भरून घ्यायची, म्हणून मग वैभवसोबत मी पण आले होते. म्हणलं एकाला दोघं होऊन जाईल पटकन म्हणून. आणि चांगली खडखडीत वाळली होती बघा मका, इथं एवढी झाली इथं. तर आता पटकन आम्ही भरून घेतो, कारण परत ऊन पडेल. तरी आत्ता मला वाटतं 9-9:15 वाजले होते.
बघा हे भरपूर नाही म्हणजे कणीस असतं ना मकाचं ते वाळल्यानंतर ते केल्यानंतर ती तशी मका होते ती भरपूर त्याला चूल वगैरे चांगली पेटते. मामाला ठीक दे कसली मका चमकते उन्हात रे. कलर वेगळा आहे. रेट काय आहे मकाला आत्ता? 19 रुपये. होय 19 रुपये. हो हा तिकडं मामापाशी दे. हा चला भरायला चालू करू आपण. आस्ता भरू लागतं मामाला पटकन ऊन होते परत लवकर आवरू. हा बघ नाही तू जाशील ठिक्यादार होय असता सारताना दोन्ही हातानं सारायचं. अरे खाली घाल दाबून अजून ए पिल्लू खाली खाली दाबायचं भुईला. बघ मामाचं भरलं सुद्धा. अबे लगेच नेऊन ठेवतोय का? लगेच नेऊन ठेवतोय. हा एक खाली सांडू नका मका तिकडं नेऊन ठेवायला आला कट्ट्यावरती. हे कंस मोडलेलं त्याचं मकवान आहे बघा ताटाचं मोडलेलं. आता इथं सगळ्या ठिकाणी मका भरून आणली होती म्हणजे आम्ही भरून दिली होती. वैभवने इथं आणून ठेवली सुद्धा बघा. पण एवढं ऊन लागलं ना म्हणजे अजून 10 सुद्धा वाजले नव्हते पण खूप भाजलं तोंडाला वगैरे भरपूर गरम होत होतं पण झालं एकदाच. छान मका आहे. आता ही 9 ठिकी पूर्ण भरली ती आणि इथे एक आहे 8 आहे. 8 आहे ते. हा मग हे सगळं 9 झाली ना. हा एवढी पूर्ण भरली ती. आता वैभव गावात जाताना थोडं सॅम्पलला घेऊन जाणार आहे आणि मग त्याच्यानंतर मार्केटला घालून टाकायचं. हरभर पण याच्यात दाखवायला हो वाळून खडखडीत आहे कसली भारी दिसते नसते मका. चला मग कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. भेटू परत छानशा ब्लॉगमध्ये. बाय.